सारासार विचार करा उठा उठे, सारासार विचार करा उठा उठे, सारासार विचार करा उठा उठे, विचार करा उठा उठे, नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे, याच्या चिंतने निर्सेल संकट, याच्या चिंतने निर्भैल संकट, याच्या चिंतने निर्सेल संकट, याच्या चिंतने निर्भैल संकट, कराल दुर्घटा भव सिंधू, कराल दुर्घट भव सिंधू, कराल दुर्घट भव सिंधू, जनमनिया पुळे वाचे स्मरे राम, या पुढे वाटे स्मरे राम, जनमनिया पुळे वाचे स्मरे राम, या पुढे वाटे स्मरे राम, हरि हाची नेम हरणीशी, हरि आची नेम हरणीशी, हरि आची नेम हरणीशी, तयाच्या चिंतने निर्सेल संकट, याच्या चिंतने निर्भैल संकट, तयाच्या चिंतने निर्सेल संकट, याच्या चिंतने निर्भैल संकट, कराल दुर्घटा भव सिंधू, कराल दुर्घट भव सिंधू, कराल दुर्घट भव सिंधू, कोटा म्हणे कोटी कुळे ते पुणे, कोटी कुळे ते पुनीत, कोटा म्हणे कोटी कुळे ते पुणे, कोटी कुळे ते पुनीत, गावी गाता गीत विठोबाचे, भावी गाता गीत विठोबाचे, भावी गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निर्शील संकट, तयाच्या चिंतने निर्शील संकट, याच्या चिंतने कराल दुर्घटा भव सिंधू, कराल दुर्घट भव सिंधू, कराल दुर्घट भव विठोबार भोमाये, विठोबार भोमाये, विठोबार भोमाये, विठोबार भोमाये, विठोबार भोमाये, विठोबार कीर्तनाची प्रथम चाल स्वप्नील महाराज गायके व सुदाम महाराज सोळे म्हणते. सारा सार विचार सारा सार विचार करावे जाऊते सारा सार विचार
सारा सार विचार सारा सारा 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 विचार करा उठा उठी सारा सारा विचार करा उठा नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी नाम धरा कंठी नाम धरा नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने निर्जील संकट तयाच्या चिंतने निर्जील संकट कराल दुर्घट भाव सिंधू कराल दुर्घट सानिद म पद गरे सा साद मद म पद नि सा तराल दुर्गट तराल दुर्गट तराल दुर्गट भव सिंधू ग म ध नि सा सा ग ग म ध नि सा सा ग ग म ध नि सा
सद्गुरु तुकाराम महाराज की जय गणेश हनुमान की जय गणपती महाराज की सद्गुरु देव महाराज की पाच कमी करा प्रभू आवाज कमी राहतो रे सारा सार विचार करा उठा उठे नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू जन्मलिया कोणी वाचे स्मरे राम जन्मलिया कुळे वाचे स्मरे राम धरी हाचे नेम अहर्निशी तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधि राजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं यदक्षरमनाख्येयमानन्दमजमव्ययं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलिकाय धातु मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा वारी माता ठेविला शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता उग्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमिला गणपती माऊली सारगा आता गुरु राजा दंडवत आता गुरु राजा दंडवत गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत भोंग्याचा आवाज कमी राहू द्या साऊंड म्हणणं झालं की बटन बंद करायचं भोंग कमी करा भोंग याचा आवाज वाढा समज अरे सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे
तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, बाबा तुम्ही आम्ही मनुष्य जन्माला आलोत ना, काय केलं पाहिजे म्हणजे भगवान परमात्म्याचं नाम घेतलं पाहिजे. आणि भगवान परमात्म्याचं नाम जर घेतलं तर काय होईल ते जगद्गुरु तुकोबा तुम्हाला मला या अभंगामध्ये सांगता. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, बाबा मनुष्य प्राणी म्हणजे विचार प्रधान आहे आणि या मनुष्य प्राण्याला खरं काय खोटं काय कळतं. म्हणून तुम्हा मला जगद्गुरु तुकोबाने सांगत असताना सांगितलं, सारा सार विचार. अरे सार काय आसार काय हा विचार आपण केला पाहिजे. पण विचार करत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, करा उठा उठी लवकर करायचा, टाइम घालायचा नाही. काय करायचं जगद्गुरु तुकोबा? तुम्ही म्हणता मनुष्य जन्माला आला, विचार करा लवकर करा, नेमकं काय करा? जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नाम धरा कंठी विठोबाचे. बाबा भगवान परमात्म्याचं नाम कंठात धारण करा. खाऊ जगद्गुरु तुकोबा तुम्ही म्हणता भगवान परमात्म्याचं नाम कंठात धारण करा, ठीक आहे केलं. आम्ही भगवान परमात्म्याचं नाम घ्यायला लागलो, फायदा? जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तयाच्या चिंतनी निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, बाबा फायदा एक नाही फायदे 2 आहे. पहिला फायदा म्हणजे संकट येणार नाही आणि आलं तरी ते संपून जाईल. आणि दुसरा फायदा म्हणजे प्रत्येकाच्या मागे भवनाम संसार, हा संसार मागे लागलेला आहे. या संसार सागराच्या पलीकडे आपल्याला जायचंय. म्हणजे आपल्या जीवनातलं दुःख संपलं पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्त झाला पाहिजे, याच्यासाठी आपण रात्रंदिवस प्रयत्न करतो. पण जगद्गुरु तुकोबा म्हणतात, त्या भगवान परमात्म्याचं नाम जर घेतलं तराल दुर्गट भव सिंधू. अरे भव सिंधू सुद्धा पार करून जाता येईल एवढी ताकद भगवान परमात्म्याच्या नामात आहे, भगवान परमात्म्याच्या भक्तीत आहे. काहो जगद्गुरु तुकोबा तुम्ही म्हणता भगवान परमात्म्याचं नाम कंठात धारण करा. का? आम्ही जर भगवान परमात्म्याचं नाम घ्यायला लागलो, डोळे जर लावले तर आमच्या पुढे भगवान परमात्म्याचं नाम येत नाही, आमच्या पुढे भूत येते. बरोबर आहे की नाही? अंतर्मुख नाही. अंतर्मुख जर असला तर भगवान परमात्म्याचं नाम आपल्या मनातल्या मनात गुणगुणलं जातं. मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात, बाबा तुला कंठात धारण करता येत नाही म्हणजे भगवान परमात्म्याचं नाम अंतर्मुख होऊन घेता येत नाही. मग एक काम कर, नका मन लागत नाही. मग एक काम कर, जन्मनिया कुळी, कुळाला म्हणजे मनुष्य कुळाला. मग काय करायचं? जगद्गुरु तुकोबा म्हणतात, वाची स्मरेरा, वाचने उच्चार करायचा. दरी हाची नेम हरणीशी, रात्रंदिवस हाच नेम करायचा. रामकृष्ण हरी श्री विठ्ठल, हा नियम जर केला तर फायदा काय होईल? पहिला फायदा कंठात झाल्यानंतर 2 फायदे तुम्ही आम्हाला सांगितले ना, तर उच्चार करायचा सांगितला, ठीक आहे. फायदा जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुका म्हणी कोटी कुळे ते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. बाबा भगवान परमात्म्याच्या नामाचा उच्चार जर केला, कोटी कुळे पुनीत होतात, म्हणजे कोट्याधीश कुळे पवित्र होतात. एवढी ताकद भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाची. तयाच्या चिंतने निरसेल संकट कराल दुर्गट भव सिंधू. चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, आजची जी कीर्तन सेवा आहे ती म्हणजे नैमित्तिक कीर्तन सेवा आहे, त्रिदिनी उत्सव आहे. आज या मळ्यामध्ये गणेश मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठा म्हणजे गणपती बाप्पाची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे, चालू आहे. आज पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस कोण सप्त्याचा पहिला दिवस असला का दंड घे का भगवान परमात्म्याचं नाम पर प्रकरणातील अभंग घ्यावा, त्या उद्देशाने हा अभंग घेतलेला आहे. गणपती बाप्पा विराजमान होणार आहे, मंदिर तयार झालेलं आहे, सुंदर असं पवित्र वातावरण आहे, गायक वादक मंडळी आहे,
स्वामीजींचे विद्यार्थी मंडळी आहे. आमचे गुरुवारे सांगायचे बाबा, ज्या कुटुंबावर, ज्या साधकावर संताचा जर वरद हस्ता असला, म्हणजे संताची कृपा जर असली, त्या साधकाला म्हणा, त्या कुटुंबाला म्हणा, जीवनामध्ये काहीच कमी पडत नाही. म्हणून शास्त्र असं सांगतं बाबा, आपण मनुष्य जन्माला आलोत ना, आपण संताची संगती केली पाहिजे. का हो? संताची संगती केल्यानंतर काय होईल तर माऊली ज्ञानोबा म्हणतात, संतास व्यवसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैरागीशी. त्या संताच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर, त्या गुरुची सेवा केल्यानंतर, त्यांच्या सत्कर्माने माऊली ज्ञानोबा म्हणतात, तेनेची सत्कर्मे अशेष अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मस्वरूपी. माऊली ज्ञानोबा म्हणतात, तो साधक त्या साधूच्या कृपेने, संताच्या कृपेने तो एक ना एक दिवस आत्मस्वरूपाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. मग आत्मस्वरूपाला जाण्याकरता काय मनुष्य सहजासहजी जातो का? त्याला घासावाच लागते. म्हणून गणपती बाप्पाची मूर्ती प्राण प्रतिष्ठा आहे. आणि ज्यांची गणपतीची 32 वर्षापासून त्यांनी मला घरात सांगितलं की ती 32-33 वर्षापासून मी गणपतीची सेवा करतो, म्हणजे पूजा अर्चा करतो, भक्ती करतो, गाता वाचतो नित्य नियमाप्रमाणे. नित्य असं त्यांचं ऐकल्यानंतर असं वाटतं बाबा आपण तरी कमी. मी सांगत असतो कीर्तनामध्ये, अहो महाराज लोकांपेक्षा काही सामान्य लोक विशेष आहे. त्यांचा नित्य नियम, महाराज लोक एवढं करत नाही, त्यांचं फक्त पाकिटावरच ध्यान आहे. सकाळी कुठे, संध्याकाळी कुठे, नित्य नियम करायला कुठे वेळ आहे महाराज? नित्य प्रवासा नित्य नेम नामे तो प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामे तो प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामे तो प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामे तो प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. हरी मोके मना, 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 हरी मोके मना. माऊली ज्ञानोबा म्हणतात, बाबा या जगातामध्ये नित्य नेमाने पूजा करणारा, नित्य नेमाने भक्ती करणारा तो दुर्लभ आहे. नित्य नेमे नामी तो प्राणी दुर्लभ. प्राणी म्हणजे मनुष्य, दुर्लभ आहे. एवढं सोपं नाही. शास्त्र सांगतं बाबा, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित येतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन्माम व्यक्ती तत्वतः. पैगा मनुष्या येत एकच लीला तरले, जे सर्व भावे मद भजले तया आईलीची थडी सरले मायाजळ. माऊली ज्ञानोबा म्हणतात, हजारात एखादा आहे तर नित्य नेमाने तो भगवान परमात्म्याची पूजा करणारा, भक्ती करणारा. त्याच्यापैकी असणारे आमचे विष्णू गंगाराम पाटील कोंडके यांच्या संकल्पना आहे का गणपती बाप्पाचं मंदिर झालं पाहिजे. बरं, ही संकल्पना चांगली आहे. आपल्या संकल्पना भरपूर आहे. आपल्या संकल्पना काय आहे? आपल्या संकल्पना भरपूर आहे. हे घेऊ, ती प्रॉपर्टी घेऊ, ती प्रॉपर्टी घेऊ. अरे भगवान परमात्म्याचं मंदिर बसवणं, पूजा अर्चा करणं, हे म्हणजे मुक्तीची संकल्पना आहे. म्हणजे आमच्या जीवनातलं दुःख संपलं पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्त व्हावा, ही संकल्पना आहे. ही संकल्पना चांगली आहे. आमचे गुरुवारे सांगायचे, जगातामध्ये 2 प्रकारच्या संकल्पना आहे. एक अधोगतीची संकल्पना आणि एक ऊर्ध्वगतीची संकल्पना. बरोबर आहे की नाही? भगवान परमात्मा व्यतिरिक्त जे प्राप्त करणं त्याला म्हणतात अधोगती. आणि या जगातामध्ये देवच प्राप्त करणं त्याला म्हणतात ऊर्ध्वगती. म्हणून त्यांच्या संकल्पनेतून हे मंदिर झालेलं आहे. गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठा 3 दिवस पूजा अर्चा आहे. आणि त्यांच्या मुलांनी त्यांना सहकार्य केलेलं आहे. त्यांचे 2 मुलं असणारे आमचे परम मित्र ज्ञानेश्वर माऊली कोंडके आणि आजीनाथ भाऊ कोंडके यांच्या ह्या परिवाराने ही सेवा मला दिलेली आहे. म्हणून मस्त कार्यक्रम आहे, मस्त वातावरण आहे. असं वाटत नाही आज पहिला दिवस आहे म्हणून, आहे की नाही? 3 दिवसाचा कार्यक्रम आहे. माता भगिनी आहे, पुरुष वर्ग आहे, त्यांचे सहकारी कंपनीतले विद्यार्थी मंडळ सुद्धा कीर्तनाकरता उपस्थित आहे. म्हणजे बाबा
त्यांच्या बोलण्यातून नेहमी स्वामीजीचं नाव येतं, नेहमी स्वामीजीचं. त्यांचं बोलणं म्हणजे पहिलं स्वामीजीचं नाव, नंतर बोलणं विठ्ठल मला सांगा, संतांच्या बोलण्यातून व्यवहार जरी केला तर व्यवहार अधोगतीला जात नाही, ते ऊर्ध्वगतीला जातो. म्हणून त्यांचं सहकार्य असतं. आमचे गुरुवारी सांगायचे, बाबा परमार्थातला 10% जरी वाटा आपण पारमार्थिक कार्याकरता जर दिला तर भगवान परमात्मा आपल्याला दूर जाऊ देत नाही. मग प्रमाण झालं, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. आता ज्याच्या जवळ लक्ष्मीचा वल्लभ म्हणजे भगवान परमात्मा आहे, लक्ष्मी कुठे जाणार आहे? कुठंच जाणार नाही. म्हणून माऊली आहे, अजनाथ भाऊ आहे, आणि त्यांचे वडील असणारे विष्णू महाराज कोंडके पाटील हे सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या चिंतनाकडे वळतो. माझा सांगायचा विषय असा आहे की संतांच्या संगतीमध्ये एखादं घर, एखादा परिवार जर आला तर किती मोठा होऊन जातो. व्यावहारिक गोष्ट बाजूला सोडून द्या, फक्त पारमार्थिक बाजू घ्या. म्हणजे संतांची कृपा जर झाली तर व्यवहार, तुम्ही म्हणसान महाराज संतांची कृपा झाल्यानंतर व्यवहारही वाढतो का? व्यवहार गोष्ट बाजूला सोडा, पण परमार्थ वाढतो आणि आपल्या जीवनामध्ये मुक्ती प्राप्त होते, हे विशेष आहे. विठ्ठल आमचे गुरुवारे सांगायचे, बाबा तुम्ही आम्ही मनुष्य जन्माला आलोत ना, मग आपण संगती चांगली केली पाहिजे. हा, आम्ही चांगल्या संगतीमध्ये जर राहिलं तर आपलं चांगलं होईल, आणि वाईट संगतीमध्ये आपण जर राहिलं तर काहीच माणसाचं खरं नाही. आमचे गुरुवारे 3 प्रकारच्या संगती सांगायचे की म्हणायचे जगतामध्ये 3 प्रकारची संगती आहे. पहिली संगती म्हणजे कुसंगती, दुसरी संगती म्हणजे विसंगती, आणि तिसरी संगती म्हणजे सत्संगती. हा, आमचे गुरुवारे सांगायचे ते म्हणायचे, बाबा कुसंगती माणसाने टाळली पाहिजे, विसंगती माणसाने जीवनामध्ये भोगली पाहिजे, आणि सत्संगती माणसाने केली पाहिजे. कुसंगती टाळायची. शास्त्र सांगतं दुसंग सर्वथैव त्याज्यः. बाबा कुसंगतीचा जीवनामध्ये आपण त्याग केला पाहिजे. कुसंगती, तुम्ही म्हणसाल महाराज तो जरी वाईट असला पण आमच्यावर लय प्रेम करतो, मी पैसे भरतो पण चाल प्यायला, बरोबर आहे की नाही? वाईट माणसाने प्रेम जरी केलं तर आपल्या जीवनामध्ये अधोगती आहे. आमचे गुरुवार एक उदाहरण सांगायचे. एका माता माऊलीचा नातू पुण्याला शिकायला गेला होता. 2 वर्ष झाले नातू काही घरी आला नाही, आणि त्या म्हातारीचं कोळशेच दुकान होतं. कोळशे माहिती आहे तुम्हाला? पूर्वी कोळशेच दुकान राहायचे. हा, 2 वर्षानंतर नातू घरी आला, आणि म्हातारीने ते नातू पाहिला, आणि नातू पाहिल्यानंतर इतकं प्रेम दाटून आलं, कोळशे विकता विकता नातवाच्या तोंडून म्हातारीने हात फिरला. पांढरं फट्टक तोंड झालं आहे ना, पावडर लावल्यासारखं. मग कसं झालं? काळ झालं. म्हातारीने प्रेम केलं नाही का? केलं. पण आमचे गुरुवारे सांगायचे, अरे वाईट संगती प्रेमाने जरी आली तरी आपलं तोंड काळ करते, म्हणून कुसंगतीचा आपण त्याग केला पाहिजे. आमचे गुरुवार एक उदाहरण सांगायचे. एक शेतकरी बाजारामध्ये गेला म्हणे मेथीची भाजी विकण्याकरता. आणि बाजारामध्ये गेल्यानंतर महाराज बाजारात जर लवकर गेला तर मार्केटची जागा भेटती. आणि बाजारात जर उशिरा गेला तर मार्केटची जागा भेटत नाही. म्हणून तो काय झाला महाराज, दुपारा 2-3 वाजता बाजारात गेला आणि त्याला काही जागा भेटणार नाही. 100-500 गड्डे त्याच्या डोक्यावर, मेथीचे गड्डे कटले पाहिजे. पण त्याने विचार केला आता तर जागा भेटत नाही, मग आता करायचं काय? पण त्याला एका ठिकाणी जागा भेटली महाराज. कुठं जागा भेटत नाही, संपूर्ण बाजारात फिरला पण छोटीशी जागा त्याला भेटली. आणि पण त्याच्या शेजारी उंदराचं औषध विकणारा मनुष्य होता. तिने विचार केला बाजारात असं आहे, जो गपचूप बसतो, जो आवाज करतो त्याची हुलगी इकते, जो गपचूप बसतो त्याची गहू पण इकत नाही. मग तिने काय केलं महाराज, त्याला माहिती आपला घरचा माल आहे, आपण काही विकत घेतला नाही, फक्त आपल्याला लवकर गेला पाहिजे, आपल्याला काही जागा चांगली भेटली. मग तिने काय केलं महाराज, मोठ्याने आवाज करायला सुरुवात केली. पण त्याच्या शेजारी उंदराचा औषध विकणारा मनुष्य होता. आजही उंदराच्या बाजारामध्ये अशा काळ्या पुड्या भेटते बा, पिठात कालाच्या, घरात टाकायच्या. ते उंदरावाले म्हणतात ते उंदीर मरत, बरोबर एक नाही? हा मेथीच्या जोडीवाला म्हणायचं, बाबा 5ला 1 10ला 2 मेथीची गड्डी, 5ला 1 10ला 2 मेथीची पेंडी. आणि याचा आवाज शांत झाला तर उंदराचा औषध विकणारा म्हणायचा खाल्लं की मरतय, खाल्लं की मरतय. मग आता मला सांगा, त्या शेतकऱ्याने किती वाजेपर्यंत मेथीची जुडी विकली म्हणजे कटेल? का कटणार नाही?
संगत वाईटायची आहे. म्हणून शास्त्र सांगतं वाईट संगतीचा आपण त्याग केला पाहिजे. वाईट संगतीचा आपण त्याग केला पाहिजे. आणि दुसरी संगती म्हणजे विसंगती. कुसंगती टाळली पाहिजे आणि विसंगती भोगली पाहिजे. तुम्ही म्हणसान महाराज विसंगती भोगली पाहिजे म्हणजे काय? आमचे गुरुवर एक उदाहरण सांगायचे. दोघा नवरा बायकोचं लग्न झालं आणि लग्न दोघा नवरा बायकोच होतं. झाल्यानंतर त्यांचं काही जमाना नाही. जमाने म्हणजे पटन नाही. एक वडी तर शिवळाकडं एक वडी तर जोत्याकडं. मग आता मला सांगा त्यांचं जर पटत नाही मग काय करावं लागेल? हे नाही करी बाबा. दोघा नवरा बायकोचं लग्न झालं त्यांचं जमत नाही. भांडणं व्हायला लागले. लग्न झाल्यावर काय करावं लागेल? फारकती घेणं एवढं सोपं नाही. आता भेटत नाही. मग काय करावं लागेल? म्हणून आमच्या गुरुवारे सांगायचे बाबा प्रारब्धाने आलेली जी विसंगती आहे ती भोगूनच संपवावं लागते. म्हणजे कुसंगती टाळायची, विसंगती भोगायची आणि सत्संगती करायची. आणि आपल्या जीवनामध्ये आपण जर सत्संगती केली, शास्त्र सांगतं सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्महत्वम, निर्मोहत्वम निर्द्वंद्वत्वम, निर्द्वंद्वत्वम जीवनमुक्ती. बाबा सत्संगती आपण जर आपल्या जीवनामध्ये केली तर आपल्या जीवनामध्ये जीवनमुक्ती प्राप्त होते. सत्संगती आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. मला एवढंच सांगायचं, हे कुटुंब स्वामीच्या छायेखाली आहे. स्वामी जसं सांगन तसं. आमचे गुरुवारे सांगायचे काही काही लोकांचं असं असतं ज्याच्यावर विश्वास आहे. स्वामी सांगन ती पूर्व दिशा आहे आणि बामण सांगन ती आमुषा. बरोबर एक नाही? म्हणजे इतका विश्वास आहे तनाने, मनाने, धनाने स्वामीजीच्या आश्रयाखाली आहे. म्हणून साधूच्या छायेखाली आलेला जीव वाया जात नाही. मी आश्रमावर उदाहरण सांगितलं होतं. कोण मोक्षाच्या रेषेवर येतो, कोण मुक्त होतो? तो माऊली ज्ञानोबा म्हणतात साधूचा अंकिला हरिभक्त तो मोक्षाच्या रेषेवर आला. जो साधूच्या अंकित झाला, साधूच्या छायेखाली आला, तो मोक्षाच्या रेषेवर आला. जो साधूच्या छायेखाली आला नाही तो अधोगतीला गेला. म्हणून आमचे गुरुवर एक उदाहरण सांगायचे. कोंबडी अंड देते म्हणे, देते की नाही? आणि त्या कोंबडीला अंड्यातून जर पिलू तयार करायचं असेल तर काय करावं लागतं? पखाखाली घ्यावं लागतं. तिला ऊब द्यावं लागतं त्या अंड्याला. त्या कोंबडीने त्या अंड्याला पखाखाली घ्यावं लागतं. आमचे गुरु विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे म्हणायचे बाबा त्या अंड्यातून जर कोंबडीला पिलू तयार करायचं असलं, इकडे लक्ष द्या, त्या कोंबडीला ते अंड पखाखाली घ्यावं लागतं तेव्हा त्याच्यातून पिलू बाहेर येतं. बरोबर एक नाही? मग आमचे बरोबर हे सांगायचे जे कोंबडीचं अंड कोंबडीच्या पखाखाली आलं त्याचं पिलू झालं. पण काही अंड इतकी इबलीश आहे त्याला म्हणलं चाल कीर्तनाला, ते म्हणते आमचं कीर्तनाला जमत. त्याला म्हणलं चाल हरिपाठाला, ते म्हणते आमचं हरिपाठात जमत नाही. कसा बोध प्राप्त होईल, कशी मुक्ती प्राप्त होईल? साधूच्या छायेखाली आपण आलं पाहिजे. मला एवढंच सांगायचं. मग साधूच्या छायेखाली आपण जर आलं तर आपलं जीवनाचं सोनं झाल्याशिवाय आकळवा श्रीपती येणे पांडे येणे पांडे श्रीपती येणे पांडे आकळवा श्रीपती संताच्या संगाती मना मार्ग गाती संताच्या संगाती मना मार्ग गाती संताच्या संगाती मना मार्ग गती संताच्या संगाती मना मार्ग गती आकावा श्रीपती येणे पांडे आकावा श्रीपती येणे पांडे आकावा श्रीपती येणे पांडे आकावा श्रीपती संताचे संगती मनोमार्ग गती कळवा श्रीपती येणे पांडे. बाबा संतांच्या संगतीमध्ये भगवान परमात्मा कसा आकळायचा, भगवान परमात्मा कसा प्राप्त करायचा हे संत तुम्हा मला सांगतात. विठ्ठल तोच विचार
जगद्गुरु तुकोबाराने तुम्हा मला सांगितला, बाबा जगद्गुरु तुकोबाराने तुम्ही आम्ही मनुष्य जन्माला आलोत ना, मग काय विचार केला पाहिजे. आमचे गुरुवरे सांगायचे मनुष्य प्राणी म्हणजे विचार प्रधान आहे, आणि मनुष्य प्राण्याला खरं काय खोटं काय हे कळतं. मग कोणता विचार आपण धारण केला पाहिजे. हा विचार करत असताना विचाराचे 3 प्रकार आहे. ऐका, 3 प्रकार विचाराचे. हे पहिला विचार म्हणजे निरर्थक विचार, दुसरा विचार म्हणजे अनर्थक विचार, आणि तिसरा विचार म्हणजे सार्थक विचार. हा मग निरर्थक विचार कशाला म्हणतात, अनर्थक विचार कशाला म्हणतात, आणि सार्थक विचार कशाला म्हणतात. जो विचार केल्यानंतर पदरात काहीच पडत नाही त्याला निरर्थक विचार म्हणतात. जो विचार केल्यानंतर पदरामध्ये काही ना काही अनर्थ येतो, पदरामध्ये काही ना काही दुःख येतं, त्याला अनर्थक विचार म्हणतात. आणि जो विचार केल्यानंतर पदरामध्ये काही ना काही फल प्राप्ती होते त्याला सार्थक विचार म्हणतात. आता आपण कोणता विचार करायचा, निरर्थक विचार करायचा का अनर्थक विचार करायचा का सार्थक विचार करायचा. निरर्थक विचार म्हणजे जो विचार केल्यानंतर पदरात काहीच पडत नाही त्याला निरर्थक विचार म्हणतात. एक शेतकरी असा रस्त्याने चालला आणि चालता चालता तिकडून एक मेंढपाळ मेंढ्या घेऊन चालला होता, आणि सहज त्या शेतकऱ्याच्या मनात कल्पना आली, बाबा अरे मेंढीचे केस किती असेल, नेमकं मेंढीला केस किती असेल आपण मोजून तर पाहू. तिने त्याची एक मेंढी धरली आणि केस मोजायला सुरुवात केली. आता एका दिवसात मेंढीचे केस मोजले जाईल का, किती बारीक येते विचार करा बरं जरा. आपल्या डोक्यातले आपल्याला मोजले जात नाही. हा इतके बारीक केस त्याने 2-4 दिवसामध्ये मोजले. त्याला कळालं 15-20 कोटी मेंढीला केस आहे. काही फायदा झाला का. म्हणजे मेंढीचा केसा मोजण्याचा विचार केला, हा विचार म्हणजे निरर्थक विचार आहे. जो विचार केल्यानंतर पदरात काहीच पडत नाही त्याला निरर्थक विचार म्हणतात. अनर्थक विचार म्हणजे काय, जो विचार केल्यानंतर पदरामध्ये काही ना काही अनर्थ येतो, पदरामध्ये काही ना काही दुःख येतं त्याला अनर्थक विचार म्हणतात. आमचे गुरुवारे सांगायचे 2-4 मित्र बसले, आणि 2-4 मित्र बसल्यानंतर एक मित्र म्हणतो, खरे आपल्या डोंगरामध्ये एक वाघाची गुंफा आहे, आणि त्या वाघाच्या गुंफेतला नाकातला केस जो काढून आणीन त्याला 1 लाख रुपये बक्षीस. एक मित्र म्हणतो मी जातो आणि वाघाच्या नाकातला केस काढून आणतो. आता वाघाच्या नाकातला केस काढण्याकरता जर गेला, पुन्हा इंक तिकडे संपेल नाश्तेवारी, परत माघारी येत नाही. तिने विचार केला वाघाच्या नाकातला केस काढायचा आहे, 1 लाख रुपये भेटणार आहे, पण वाघ आपल्याला खाणार आहे, याचा विचार केला का. याला म्हणतात अनर्थक विचार. जो विचार केल्यानंतर पदरामध्ये काही ना काही अनर्थ येणारे, पदरामध्ये काही ना काही दुःख येणारे त्याला म्हणतात अनर्थक विचार. आणि जो विचार केल्यानंतर पदरामध्ये काही ना काही फल प्राप्त होणारे, काही ना काही सुख प्राप्त होणारे तो म्हणजे सार्थक विचार. आणि तो सार्थक विचार जगद्गुरु तुकोबाराने अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितला. सारा विचार करा उठा बोलते, सारा विचार करा उठा बोलते. नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंताने निर्सेद संकट, तयाच्या चिंताने निर्सेद संकट. नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंताने निर्सेद दोष, तयाच्या चिंताने निर्सेद दोष. सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे. सारा विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे. बाबा सार्थक विचार सांगितला जगद्गुरु तुकोबाराने. आणि हा विचार जर आपण आपल्या जीवनामध्ये जर केला
तर आपल्या जीवनामध्ये खरं फल प्राप्त होणार आहे. मग काय विचार केला तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, सारासार विचार. सार आणि आसार दोन प्रकारचा विचार आहे. या जगतामध्ये आसार काय आहे आणि सार काय आहे? तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, फलकट तो संसार ते सार भगवंत. बाबा, या जगातामध्ये भगवंत सार आहे आणि भगवान परमात्म्याच्या व्यतिरिक्त सगळं आसार आहे. तुम्ही म्हणसान महाराज देव बसवणं हा सार विचार आहे. देव बसवल्यानंतर काय होईल? देव बसवल्यानंतर आपल्याकडनं काया वाचा मनाने आपल्याकडून सेवा घडेल आणि सेवा घडल्यानंतर आपली शारीरिक शुद्धी होईल. बरोबर आहे की नाही? हा, वाचिक शुद्धी होईल, मानसिक शुद्धी होईल आणि शुद्ध झाल्यानंतर मग आता मला सांगा बरं, कुठं जाणार आहे आपण? हा, एकदा जर आपली सगळी शुद्धी झाली, आमचे गुरुवारे सांगायचे भगवान परमात्मा कुठं जाणार आहे? भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्येच आहे, पण आपल्याला दिसत नाही. कशामुळे दिसत नाही? फक्त गबळामुळे दिसत नाही. जसं माऊली ज्ञानोबा म्हणतात, पाण्यावर शेवळ आलेला आहे, फक्त शेवळामुळे पाणी दिसत नाही. का पाणी नाही? कैकी नदीला पाणी राहतं पण शेवळामुळे दिसत नाही. फक्त माऊली ज्ञानोबा म्हणतात, फक्त शेवळ बाजूला करा, पाणी आयत आहे. बाबुळीची सारावे हाते, पाणी तवासे आयते, आब्रची जावे गगन ते सिद्धची की. फक्त आपल्या जीवनामध्ये बाबूळ सारण्याचा विचार जर आला, पाणी सिद्ध आहे. तसं आपल्या जीवनामध्ये आसार विचार टाकून द्यायचा, काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार, सार भगवान परमात्मा आहे तर सिद्ध आहे. काही काही लोक म्हणते आमच्या विहिरीला पाणी लागलं. अरे विहिरीला पाणी लागलं नाही, पाणी होतं. बरोबर आहे की नाही? फक्त मातीचा भाग बाजूला काढायचा, मातीच्या नंतर मुरमाचा भाग बाजूला काढायचा आणि मुरमाचा भाग काढल्यानंतर खडकात पाणी आहे. बरोबर आहे की नाही? हा, फक्त कमी जास्त समजून घ्या. हा, मग मला सांगा, तसं आपण आपल्या हृदयामध्ये देव आहे, आपण आनंदी स्वरूप आहे. मग कशामुळे आनंद दिसत नाही? कशामुळे पाणी दिसत नाही? माती म्हणजे काम आहे, मुरू म्हणजे क्रोध आहे आणि खडक म्हणजे लोभ आहे. ह्याच्या पलीकडे आनंद आहे. मग काम क्रोध लोभाच्या पलीकडे आपल्याला जायचंय. हा विचार आपल्या जीवनामध्ये आपण करायचा आहे आणि आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हा विचार आपण करायचा आहे. एक एक विकार आपल्या जीवनातून घालायचे. विकार घातले तर माऊली ज्ञानोबा म्हणतात, जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, देव कुठं जाणार आहे? तो का म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राय तेथ. अरे चित्त निर्मळ केलं तर भगवान परमात्मा आपल्या चित्तामध्ये येऊन राहतो. हा भगवान परमात्मा कुठं जात नाही, भगवान परमात्मा आहेच आहे. फक्त आपलं चित्त निर्मळ करायचं. मी कीर्तनामध्ये उदाहरण सांगत असतो बऱ्याचशा कीर्तनामध्ये. बाबा, एका माता माऊलीला तूप आणायचं होतं. तूप आणण्याकरता माता माऊलीने विचार केला, आपल्याकडे तर काही कॅन नाही. मग तिनं काय केलं, घरात कॅन शोधण्याचा प्रयत्न केला. त्याला 5 किलो तूप आणायचं होतं, गावरान गाईचं, गिर गाईचं, 1200 रुपये किलोचं. बरोबर आहे की नाही? मग तिनं विचार केला, आपल्याला काय तूप आणायचं, घरामध्ये कॅन शोधण्याचा प्रयत्न केला. पण तिनं एका पोटमाळ्यावर तिला कॅन सापडली. कॅन घेतली, हलून पाहिलं कॅनीत काहीच नाही. झाकण उघडलं, डोकून पाहिलं कॅनीत काहीच नाही. तिनं विचार केला, कॅन स्वच्छ आहे गड्या. हा, पाण्याने इसळून घेतली आणि तिला बाजारात गेली. पण तिला माहीतच नव्हतं ही कॅन राखेलची म्हणून. जसं राखेल संपलं तशी पोटमाळीवर पडलेली होती. मग महाराज, हा, तिनं काय केलं, एवढी वाकडी इसळून घेतली. पण एकदा विसळून राखेलचा वाद जातो का? विठ्ठल विठ्ठल राखेलची कॅन एकदा इसळून राखेलचा वाद जातो का? नाही. मग ती महाराज बाजारात गेली. तिला वाटलं या कॅनीत काहीच नाही. आता बाजारात गेली, 5 किलो तूप घेतलं. बघ झालं 5 किलो काजू घ्यायचं. हा, 5 किलो तूप घेतलं. घरी आली आणि घरी आल्यानंतर पुरणपोळी तूप लावलं. हा, ज्या दुधात पुरणपोळी खायची, इकडे लक्ष द्या, ज्या दुधात पुरणपोळी खायची त्या दुधातही तूप टाकलं. घमाघमा वास यायला लागला तुपाचा, आहे ना? मग कशाच वास येऊ राहिला? राखेल नव्हतं त्याच्यात, फक्त राखेलचा वास लागेल होता. पण राखेलचा वास 5 किलो तुपान दाबला. काही लोक म्हणते, महाराज पुढे खाल्ल्यावर वास दबवतो. अरे येड्या, 5 किलो तुपान दाबला नाही,
2 रुपयाची पुडी दबन का? मग तुम्ही म्हणसाल महाराज आमच्याकडे दुसरी कॅन नाही, एकच कॅन आहे, तीच कॅन आहे. मग त्याच कॅनेत आम्हाला तूप आणायचं, मग काय करावं लागेल? स्वच्छ करावं लागेल. हा, किती वेळा स्वच्छ करावं लागेल? अनेक वेळा. मग मला सांगा, एकदा घासून राखेलचा वाद जातो का? दोनदा. जोपर्यंत राखेलचा वाद जात नाही तोपर्यंत घासावं लागल. काही काही लोक म्हणते महाराज आम्ही 50 वाऱ्या केल्या पण आमच्या देव स्वप्नात आला आणि अरे घास अजून काही वास गेला. कुठपर्यंत घासायचं? मग जोपर्यंत राखेलचा वाद जात नाही तोपर्यंत तूप साठवण्याची कॅन योग्य त्याची होत नाही. मग देव जर आपल्या अंतःकरणामध्ये साठवायचा आहे, मग किती साधना करावं लागेल, किती भक्ती करावं लागेल, किती परमार्थ करावं लागेल, हा ते आपण आपलं ठरवा. एकदा वास गेला म्हणजे देव आपल्याला प्राप्त आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबरा म्हणतात परमार्थ करायचा म्हणजे काय, सार काय, आसार काय, हा आपण विचार करायचा. आणि भगवान परमात्मा व्यतिरिक्त सगळं आसार आहे. तसं राजहंस पक्षी काय करतो? माऊली ज्ञानोबा म्हणतात सडील पै जैसे एक होनी मिनले असे परी निवडून राजहंसे वेगळे की जे. माऊली ज्ञानोबा म्हणतात त्या राजहंस पक्षाला पाण्यामध्ये दूध जर एकत्र करून दिलं ना, तो राजहंस पक्षी फक्त दूध पितो आणि पाणी तसंच ठेवतो. जर माऊली ज्ञानोबा म्हणतात आपण तसा विचार केला पाहिजे. तैशे विचारिता निरसले प्रपंच सहज सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. माऊली ज्ञानोबा म्हणतात तसा आपण विचार केला पाहिजे. आणि तसा खरा जर आपण विचार केला, प्रपंच सहज सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. फक्त एक तत्व शिल्लक राहत, ते म्हणजे आत्मतत्व, ब्रह्मतत्व आणि देवतत्व. ते सगळीकडे एकत्र आहे. तो भगवान परमात्माच शिल्लक राहतो. पण कधी विचार केल्यानंतर निरखित निरखित गेली व माये पाहे तव तन्मय झाली. हा बाबा मी विचार करत करत गेले, निरखित निरखित गेले आणि विचार करत करत मी त्या भगवान परमात्म्याला तन्मय झाले. एकदा भगवान परमात्म्याला तन्मय झाले मग पुन्हा येतो का? मग विचार करत करत जायचा बाबा. स्थूल देह मी नाही. स्थूल देह म्हणजे या पंचमहाभूताचा आपला देह बनलेला आहे. स्थूल देह मी नाही, हा विचार करायचा. स्थूल देहाच्या पलीकडे आपला एक या स्थूल देहामध्ये विचार करणारे एक सूक्ष्म शरीर आहे. त्याला 17 तत्वाचं म्हणतो. पंचप्राण, पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, मन बुद्धी चित्त अहंकार. कोणी 17 तत्वाचं मानतं आणि कोणी 19 तत्वाचं मानतं. असं एक सूक्ष्म शरीर आहे, ते सुद्धा मी नाही. कारण शरीर आहे. कारण शरीर म्हणजे अज्ञान, ते सुद्धा मी नाही. आणि याच्या पलीकडे असणारं मी आत्मतत्व आहे, ते म्हणजे स्वरूप. असा विचार करत करत जायचा आहे. निरखित निरखित गेली हो पायी तो तन्मय झाली. ही गवळण म्हणते बाबा मी विचार करत करत गेले आणि ते भगवान परमात्मा मला प्राप्त झाला. हा विचार आपण केला पाहिजे. पण आपण विचार तो करतच नाही. देव प्राप्त करायचा खरं काय खोटं काय हा विचार आपण आपल्या जीवनामध्ये करत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबरा म्हणतात सारा सार विचार. सार काय आसार काय हा विचार आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. मग काहो जगद्गुरु तुकोबरा आहे ठीक आहे. तुम्ही म्हणता सार आसार विचार काढून टाका, सार विचार आपल्या जीवनामध्ये धारण करा. मग आम्ही सार विचार धारण केला, नेमकं करायचं काय? जगद्गुरु तुकोबरा म्हणतात नाम धरा कंठी विठोबाचे. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात बाबा तुम्ही आम्ही मनुष्य जन्माला आलोत ना, मग एक काम करा, कंठमध्ये भगवान परमात्म्याचं नाम धारण करा. म्हणजे भक्ती करा, परमार्थ करा. आणि परमार्थ करणं एवढं सोपं नाही, तो तुम्ही करा. मग महाराज आम्ही परमार्थ करतो. जसं आम्ही संसार केल्यानंतर आम्हाला फल प्राप्त होतं चलनाच्या रूपामध्ये, बरोबर आहे की नाही? आणि चलन आमच्या हातामध्ये आलं म्हणजे आम्हाला सुख प्राप्त होतं. मग तसं आम्ही परमार्थ केल्यानंतर भगवान परमात्म्याचं नाम घेतल्यानंतर काय प्राप्त होईल? फायदा सांगा ना. कोणती गोष्ट मनुष्य फायद्याशिवाय करत नाही. फलमानुदिष्ट न मंदोपी प्रवर्तते. फल प्राप्त झाल्याशिवाय
मंद मनुष्य सुद्धा व्यवहारामध्ये प्रवृत्त होत नाही. हा आपल्याला माहिती या पिकापासून म्हणा, या कापसापासून म्हणा, काही ना काही आपल्याला फल प्राप्त होणार आहे, तेव्हा त्या पिकाची आपण जमिनीमध्ये लागवड करतो. बरोबर आहे की नाही? फलाच्या अपेक्षेने शास्त्र सांगतं फल मानुदिष्टेन मंदोपी प्रवर्तते. फलाच्या अपेक्षेशिवाय मंद मनुष्य सुद्धा व्यवहारामध्ये प्रवृत्त होत नाही. मग तुम्ही आम्हाला परमार्थ करायला सांगता. मग परमार्थामध्ये आम्ही प्रवृत्त व्हायला लागलो. फायदा काय? तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात फायदा एक नाही, फायदे दोन. दुसऱ्या चरणामध्ये सांगतात तयाच्या चिंताने निर्जेल संकट, 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 कराल दृगाट भाव सिंधू, कराल दृगाट भाव सिंधू, तयाच्या चिंताने निर्जेल संकट, तयाच्या चिंताने निर्जेल संकट, कराल दृगाट भाव सिंधू, तयाच्या चिंताने निर्जेल संकट, तयाच्या चिंताने निर्जेल हो जगद्गुरु तुकोबा आहे. आता आम्ही भगवान परमात्म्याचं नाम कंठात धारण करतो. ठीक आहे, फायदा जगद्गुरु तुकोबा म्हणतात फायदा एक नाही, फायदे दोन आहे. तयाच्या म्हणजे कोणाच्या? नामधरा कंठी विठोबाचे. तयाचा शब्द म्हणजे दोन वाक्याला जोडणारा, त्याला वाक्य म्हणतात, त्याला उभयान्वयी अव्यय म्हणतात. दोन वाक्याला जे जोडतात त्याला उभयान्वयी अव्यय. तसं तयाचा हा शब्द उभयान्वयी अव्यय. याच्यामधले जगद्गुरु तुकोबा म्हणतात तयाच्या म्हणजे त्या विठोबाचे नाम कंठात धरा. त्याच्या चिंतनाने म्हणजे भक्तीने, परमार्थाने, तयाच्या चिंतने. फायदा काय होईल? जगद्गुरु तुकोबा म्हणतात निरसेल संकट. अरे संकट आलं तर संपून जाईल. एक तर भगवान परमात्म्याचं नाम घेतल्यानंतर संकट येत नाही. आणि गणपती बाप्पाचं नाव जर घेतलं संकटच येत नाही. प्रत्येक शास्त्रकार तुम्ही पहा, प्रत्येक शास्त्राने पहिलं गणपतीला नमन केलेलं आहे. माऊली ज्ञानोबा सुद्धा म्हणतात देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवतारी जोजी. देवा तुची गणेशू. गणपती बाप्पाला नमन केलं कोणी? माऊली ज्ञानोबरांनी. तू काय गणपती बाप्पाची स्तुती केली? सकलार्थमती प्रकाशू. अरे गणपती बाप्पा, आता मी ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार करतोय, तू आता अर्थ देणारा बुद्धिदाता तू म्हणजे गणपती. सकलार्थमती प्रकाशू. मती म्हणजे बुद्धी, बुद्धीमध्ये प्रकाश टाकण्याचं काम गणपती बाप्पा करतात. सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासो अवतारी जोजे. मी निवृत्तीनाथाचा दास आहे, माझ्या गुरूंचा दास आहे, म्हणून निवृत्तीनाथ. म्हणजे गणपती बाप्पा तुम्ही माझ्यावर लक्ष द्या. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात तयाच्या चिंतनी निर्सेल संकट. भगवान परमात्म्याचं नाम जर घेतलं, इकडे लक्ष द्या, संकट येणार नाही. संकट आलंही ते संपून जाईल. विठ्ठल तुम्ही म्हणसान महाराज कोणत्या भक्ता
भक्ताने चिंतन केलं, भक्ती केली, परमार्थ केला आणि त्याचं संकट गेलं, एखादा भक्त आम्हाला सांगा म्हणजे आम्ही पण चिंतन करू. बरोबर आहे की नाही? आमचे गुरुवर एक उदाहरण सांगायचे. एक दिवस नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं आणि कीर्तन चालू असताना नामदेव महाराज भगवान परमात्म्याची स्तुती करत होते. पण एका नास्तिकाने काय केलं, महाराज नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये गाय मारून टाकली. गाय मारून टाकल्यानंतर कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्यानंतर नामदेव महाराजांना म्हणू लागला, महाराज तुमचं परमार्थ जर खरा असेल, तुमचा देव जर खरा असेल तर गाय जिवंत करून दाखवा. आता नामदेव महाराजांचं कीर्तन संपलेलं आहे, तर नामदेव महाराजांनी सांगितलं मला फक्त 3 दिवस द्या. नामदेव महाराजांनी पांडुरंगाचा धावा केला, भजन करायला लागले, भक्ती करायला लागले, परमार्थ करायला लागले आणि 3 दिवसानंतर भगवान परमात्मा प्रगट झाले, गाय जिवंत झाली. नामदेव महाराज म्हणते, देवा 3 दिवस लावले. देव म्हणतो, अरे नामा तू जर म्हणला असता मी लगेच गाय जिवंत करतो, मी लगेच आलो असतो, पण तूच सांगितलं ना 3 दिवस थांबा. मला गण तळमळ वाटू लागली, जावा जावा, पण तुझ्या शब्दाच्या बाहेर मला जाता येत नाही. म्हणजे नामदेव महाराजांनी भगवान परमात्म्याची भक्ती केली. नामदेव महाराजांच्या संकटकालीन भगवान परमात्मा धावून आला. याला म्हणतात तयाच्या चिंतने निरसेल संकट. तुम्ही म्हणसान महाराज हे उदाहरण आम्हाला पटलं. दुसरं उदाहरण सांगा. द्रौपदीवर संकट आलं, प्रत्येकाला माहितीये. द्रौपदीवर संकट आलं का? आता 60,000 ऋषी द्रौपदीकडे जेवण्याकरता आले. द्रौपदीने विचार केला, जेव घालायचं कसं? इथं काहीच नाही, संपूर्ण भांडे आत्ताच घातले, पालते घातलेले आहे. ऋषी म्हणतात मला जेवायचंय. पण ऋषीला जर आपण म्हणलं जेव घातलं नाही, ऋषीला जर म्हणलं आमच्याकडे जेवण नाही, अतिथी जर विनमुख जर गेला तर शास्त्र सांगता आपली संपत्ती घेऊन जातो. माऊली ज्ञानोबा म्हणतात विनमुख गेली अतिथी ने सुकृताची संपत्ती. माऊली ज्ञानोबा म्हणतात अतिथी जर आपला विनमुख जर गेला, तो आपलं सुकृत घेऊन जातो, आपलं पुण्य घेऊन जातो. मग द्रौपदीने विचार केला, साधू तर जेवले पाहिजे, पण जेवण्याकरता शिदा नाही, करायचं काय? जेव्हा माणसाचं मनुष्यबळ संपत, बरोबर आहे की नाही, जेव्हा माणसाचा पैसा संपतो तेव्हा डॉक्टर पण म्हणतात आता तुमचं पेशंट देवाच्या हातात आहे की नाही. डॉक्टर कुठपर्यंत पेशंट ठेवते दवाखान्यात? जोपर्यंत आपला खिसा गरम आहे तोपर्यंत. आपला खिसा खाली झाला तर डॉक्टर म्हणतात आता तुमचं पेशंट म्हणजे देवाच्या हातात. बरोबर आहे की नाही. तर द्रौपदीने सगळे प्रयत्न केले, थाळी देत होती जेवण्याकरता, पण दिवस माळ्यावर देत नव्हती. मग आता करायचं काय? धापड पडलेली आहे. मग नेमकं करायचं काय? द्रौपदीने विचार केला, आता भगवान परमात्मा आवाज दिल्याशिवाय पर्याय नाही. द्रौपदीने भगवान परमात्म्याला आवाज दिला, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया. अरे भगवान परमात्मा कोठे गुंतला? तर 60,000 ऋषी स्नान करण्याकरता गेले ना, तिकडे ढेकरं द्यायला लागले. कोणी काय जणू काय पुरणपोळी खाल्ली ते ना, इतके ढेकरं द्यायला लागले. मग मला एवढं सांगायचं, भगवान परमात्म्याचं चिंतन द्रौपदीने केलं. ती द्रौपदी भगवान परमात्म्याचं भक्त होते, पण तिने भगवान परमात्म्याचा धावा केला. भगवान परमात्मा तिला धावून आला. वस्त्र हरणे वस्त्रे कैशी झाले माऊली. तेव्हा वस्त्र हरण झालं, तेव्हा सुद्धा भगवान परमात्मा द्रौपदीचा स्वतः वस्त्र बनला. म्हणजे याला संकट काळामध्ये भगवान परमात्मा भक्ताचं रक्षण करतो. म्हणून भक्ताचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्मा घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. भक्ता राखे पायापाशी दुर्जनासे संवारी. भक्ताचं रक्षण करण्याकरता आणि दुर्जनाचा नाश करण्याकरता भगवान परमात्मा धावून आलेला आहे. विठ्ठल म्हणून त्या भगवान परमात्मा
परमात्म्याचं आपण भजन केलं, भगवान परमात्म्याची आपण जर भक्ती केली तर आपल्या जीवनामध्ये संकट निघून जाईल. नामदेव महाराजांचं गेलं, द्रौपदीचं गेलं, मग जगद्गुरु तुकोबऱ्या म्हणतात संकटचं जाईल. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येकाच्या मागे संसार लागलेला आहे. तराल दुर्गट भव सिंधू, भव नाम संसार आणि सिंधू म्हणजे सागर. प्रत्येकाच्या मागे सांसारिक दुःख आहे. संसाराच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे, म्हणजे आपल्या जीवनामध्ये मोक्ष प्राप्त करायचा आहे. मग हे संसाराच्या पलीकडे जाण्याकरता हेच आपल्याला नामस्मरण तरुण नेतं. संसार तरुण जाणं एवढं सोपं आहे का हो? संसार तरुण जाणं अवघड आहे. म्हणून शास्त्र सांगतं सुरस्य धारा नोशिता दुरत्या दुर्गम पतस्तत्कवयो वदन्ति. बाबा, तलवारीच्या पाट्यावर चालणं जसं अवघड आहे तसं संसार सागर तरुण जाणं अवघड आहे. एवढं सोपं नाही. संसाराचं मोह तुटणं, परमार्थाच्या मार्गाला लागणं, देव प्राप्त होणं एवढं सोपं नाही. संसार सागर जर तरुण जायचं असेल तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण धारण करा. नामस्मरणाने आपल्या अंतःकरण शुद्ध होईल, विवेक वैराग्य आपल्याला धारण होईल. आणि विवेक जर असला तर मग संसार आपल्याला त्रास देत नाही. आमचे गुरुवारे सांगायचे संसार तरुण जाणं म्हणजे लय अवघड आहे. किती अवघड आहे. दोरीवर चालणारी मुलगी आपण पाहिली असेल, बरोबर एक नाही? दोरीवर चालणाऱ्या मुलीचा खेळ आपण पाहिला. आळंदी पंढरपूरला जर गेलो ना, एक मुलगी अशी दोरीवर चालते. हा, आता दोरीवर चालणं एवढं सोपं आहे का? सोपं वाटतं तुम्हाला ते? चालून पहा बरं तुम्ही. नाही, एवढं सोपं नाही. मग मला सांगा, ती मुलगी दोरीवर चालते, कस काय चालते? आमचे गुरुवारे सांगायचे बाबा, ती दोरीवर चालते ना, दोरीवर चालणं एवढं सोपं नाही. पण चालत असताना तिच्यावर निरीक्षण करायचं का तिच्या गळ्यामध्ये असं एक दांड करत माहिती आहे तुम्हाला? हा, इकडं झोक केला की असं करते, इकडं झोक केला की असं करते. झोक जाऊ नये म्हणून तिच्या गळ्यामध्ये एक दांडक आहे, ती काठी येळूची काठी. म्हणून परमार्थ करत असताना आपलाही झोक गेला नाही पाहिजे. त्याच्याकरता आपल्याकडे एक विवेकाचं दांडकं पाहिजे, वैराग्याचं दांडकं पाहिजे. हा, हे दांडकं आपण जर वेळोवेळी त्याला जर दिलं ना महाराज, मग काय आपली वृत्ती, आपली वृत्ती सारखी प्रपंचाच्या नांदाला लागलेली आहे, विषयाच्या नांदाला लागलेली आहे. माऊली ज्ञानोबा म्हणतात आपल्या मनाला, आपल्या वृत्तीला विषयच आवडतात. आमचे मन म्हणजे बकरी सारखं आहे. आमचे गुरुवारे सांगायचे, एका राजाने पण केला, ही बकरी चारून आणायची. बकरी म्हणजे माहिती ना तुम्हाला? शेळी. ही शेळी चारून आणायची. मग अशी चारून आणायची का तिनं घरी आल्यावर काहीच नाही खाल्लं पाहिजे. आता एक प्रधान जे गेला, जो शेळी चारून आणेल आणि शेळीनं जर घरी काहीच खाल्लं नाही त्याला 1,00,000 रुपये बक्षीस आहे. एक जर गेला महाराज, तिने पोटभर शेळी चारली, मक्काचे कंतड खाऊ घातले, घास खाऊ घातला, पोटभर शेळी टम. घरी आली आणि घरी आल्यानंतर राजाने हिरवागार घास काढला, शेळीने शेंडा कतरला. दुसरा गेला, दुसऱ्याने टम फुगून आणली, फुल फुगली. सकाळी 7 वाजता नेली, संध्याकाळी 7 वाजता आणली, 12 तास चारली. संध्याकाळी पुन्हा आली, म्हणे आणली चारून, म्हणे आणली. पुन्हा राजा घरात गेला आणि हिरवागार घास काढला, शेळीने शेंडा कतरला. मग आता करायचं काय? एक मायासारखं चाबर होतं, ती म्हणती शेळी जरा चाबरीच म्हणे जरा. मग एक काम केलं महाराज त्याने, सकाळी 7ला शेळी सोडली. आणि सोडल्यानंतर काय केलं, एक काठी घेतली, काठी हातात. आणि काठी हातात घेतल्यानंतर हिरव्या चाऱ्यात शेळी सोडली. तिनं खाण्याकरता तोंड वर केलं, खाण्याकरता तोंड वर केलं. दिवसभर एक घासही शेळीला खाऊ दिला, एक बी घास खाऊ दिला नाही. शेळी खापटीन खापटी. घरी आला, राजाने सांगितलं का रे, आणली शेळी चारून? म्हणे हो आणली. म्हणे शेळी तर आज फुगली नाही. म्हणे बघा ना दाखवून खाते का? राजाने हिरवागार घास आणला, शेळी पुढे टाकलं, शेळी अशी याच्याकडे पाहते. तसं आमचे गुरुवारे सांगायचे,
मन आपली एक शिळी आहे, या शिळीला शलका मारावा लागतो, बरोबर आहे की नाही? विषय लागतात, नवे नवे विषय लागतात. मग या वृत्तीने, या मनाने विषयाचं चिंतन जर केलं तर याला विवेकाचा ठोका टाकायचा. मग काय विषय येईन वृत्तीमध्ये? हा, रामकृष्ण हरी भजन करायचं. या वृत्तीला एक विषय झाला पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण. वृत्तीचा विषय म्हणजे नारायण झाला पाहिजे. हा, याला म्हणतात मन. म्हणून जगद्गुरु तुकोबरा म्हणतात संसार सागर अंतरून जाणं एवढं सोपं नाही, हे मन आपल्या ताब्यात पाहिजे. हा, मन काय करतो महाराज? आमचे गुरुवर सांगायचे मनच बंधाला कारण आहे आणि मनच मुक्तीला कारण आहे. मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो बंध या विषयासक्तम निर्विषय मुक्त. अरे, जे मन बंधाला कारण आहे ते म्हणजे विषयातलं मन आणि मुक्तीला कारण आहे ते म्हणजे नामस्मरणातलं मन. परमार्थ करायचं म्हणजे आपलं मन आपल्या ताब्यात पाहिजे. आमच्या मनाला, या इंद्रियाला माऊली ज्ञानोबरा म्हणतात निस्ते विषय आवडतात. या विषया वाचून काही अनेक सर्वता रम्य नाही ऐसा स्वभावाची पाय इंद्रियाचा. माऊली ज्ञानोबरा म्हणतात इंद्रियाला फक्त विषय आवडतात, विषयाशिवाय इंद्रिय राहत नाही. हा, पण माऊली ज्ञानोबरा म्हणतात हे विषय तरी कैशी रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा आभासे भद्र जाती. माऊली ज्ञानोबरा म्हणतात जे मन आपलं सारखं विषयाचं चिंतन करतं, संसाराचं चिंतन करतं, ते विषय तरी कसे? तर माऊली ज्ञानोबरा म्हणतात ते म्हणजे मृगजळासारखे. मृगजळ माहिती आहे तुम्हाला? मृगजळ माहिती आहे तुम्हाला? विषय म्हणजे मृगजळासारखे खोटे, विषय म्हणजे स्वप्नासारखे. माऊली ज्ञानोबरा म्हणतात स्वप्नेचा आभास आहे भद्र जाती. हे स्वप्न फक्त स्वप्नामध्ये सत्य वाटतं, बरोबर आहे की नाही? आणि जाग झाल्यावर कुठं जातं स्वप्न? आमचे गुरुवार एक उदाहरण सांगायचे. एका जणाला स्वप्नात लॉटरी लागली 50 लाखाची. दररोज सकाळी 6 ला उठत होता. बायकोने विचार केला बाबा आज 7 वाजले, 7:30 वाजले, अजून पण उठत नाही. बरोबर तिने 8 वाजता उठिलं. म्हणे आवो उठा. त्याला इतका राग आला महाराज 2 मुसकडीत मारल्या बायकोच्या. म्हणे का ग तुला काही अक्कल आहे का? म्हणे काय झालं? मला 50 लाखाची लॉटरी लागली. म्हणे 25 लाख मोजले आणि 25 लाख मोजाचे राहिले तेवढ्यात तू उठवलं. बायको म्हणती मला मोजलेले 25 लाख दाखवा आधी. दाखता येईल का? माऊली ज्ञानोबा म्हणतात स्वप्नामध्ये सत्य वाटतं आणि जाग झाल्यानंतर स्वप्नेचा आभासे भद्र जाती. जाग झाल्यानंतर ते स्वप्न खरं आहे का खोटे? तसंच महाराज आपण रात्रंदिवस संसार करू लागलो ना, हे फक्त स्वप्न आहे. पण जाग झाल्यानंतर कळतं. पण आपण जाग कधी होणार आहे? हे मसनात गेल्यावर, बरोबर आहे की नाही? जाग झाल्यानंतर परमार्थिक अवस्थेमध्ये आल्यानंतर, परमार्थिक सत्तेमध्ये आल्यानंतर आपल्याला कळतं आपण नेमकं काय करत होतो, काय केलं पाहिजे होतं, हे फक्त परमार्थिक सत्तेमध्ये आल्यानंतर कळतं. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात आपल्याला संसार सागराच्या पलीकडे जायचंय. संसार सागर तरुण जाणं एवढं सोपं नाही, पण भगवान परमात्म्याचं नाम जर घेतलं आम्ही या कीर्तन शुद्ध झालो. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात बाबा संसाराकडे आपण जर पाहिलं, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. अरे संसारामध्ये आपण जर पाहिलं तर संसाराचं व्यसन कधीच माणसाचं कमी होत नाही. होतं का कमी? पहिला मजला बांधला गजवर, गज माहिती आहे तुम्हाला? दुसऱ्या मजल्याचा. हा, दुसरा मजला बांधला तिसऱ्या मजल्याचा गजवर. आम्ही मुंबई पुण्याला जातो महाराज, 100 मजली बिल्डिंग आहे. हा,
तरी 101 मजल्याचा गजवर आहे. त्याला विचारलं बाबा आता 100 मजली बिल्डिंग आहे, चालता येत नाही, लिफ्ट न जावं लागतं, तरी वर गज आहे, झाली चाळा ठोकला तर बरोबर आहे की नाही. हे संसारामध्ये सारखं व्यसन चालू राहतं, कधीच संपत नाही. त्याचं नाव संसार आहे आणि परमार्थ संपतो. तुम्ही म्हणा महाराज कसं, आता मंदिराचं काम दिलं, हा मस्त घुमट तयार झालं, कळस बसवला, मूर्ती प्राण प्रतिष्ठा केली, हा आणि मग आता मला सांगा, कळस बसवल्यानंतर मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर आता आपण म्हणतो का मंदिराचं काम राहिलं? मंदिराचा कळस बसवला म्हणजे मंदिराचं काम संपलं. मग संसार कधी पूर्ण होतो मला सांगा बरं? 1 एकर घेतल्यावर, 2 एकर घेतल्यावर कधीच पूर्ण होत नाही. त्याचं नाव संसार. श्रुसरती कधीच पूर्ण होत नाही, त्याचं नाव संसार आहे. आणि पूर्ण होतो त्याचं नाव परमार्थ आहे. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात, देवळाच्या कामा कळसू परमगंगेशी सिंधू प्रवेशू, का सुवर्णाचा कसू 16वा जैसा. माऊली ज्ञानोबा म्हणतात, देवळाचं काम कळस बसवला म्हणजे संपत. नदी समुद्राला जाऊन मिळाले म्हणजे तिचं वाहन संपलं. नदीने कुठपर्यंत व्हायचं? समुद्राला जाईपर्यंत. आपण कुठपर्यंत करायचं? कुठपर्यंत करायचं देवतो? अरे जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये मोक्ष प्राप्त होत नाही तोपर्यंत, बरोबर आहे की नाही. एकदा मोक्ष प्राप्त झाला म्हणजे आपलं कर्ण संपलं. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात, संसार सागराच्या पलीकडे आपल्याला जायचंय. एकदा संसार सागराच्या पलीकडे आपण गेलो, तरुण गेलो. माऊली ज्ञानोबा म्हणतात, तराल दुर्गट भवसिंधू, हा भवसिंधूच्या पलीकडे आपल्याला जायचंय. भगवान परमात्म्याचं नाम कंठामध्ये धारण केलं तर संसाराच्या पलीकडे आपण जातो, संसार सागराच्या पलीकडे आपण तरुण जातो. मग महाराज तुम्ही सांगता भगवान परमात्म्याचं नाम कंठात धारण करा, पण खरं सांगू का, देवाचं नाव जर आम्ही घ्यायला लागलो, डोळे लावले तर आमच्या पुढे पेराचा उरूस भरतो. बरोबर आहे की नाही. हा नाम घ्यायला लागलो तर आम्हाला नाव घेऊ वाटत नाही का? आमचं मन अशुद्ध आहे. मग आम्ही नेमकं करायचं काय? हा आमच्या अंतकरण मन परमार्थ लागत नाही, परमार्थाला आमचं मन लागत नाही, आमची तिथं बुद्धी बसत नाही. आमची बुद्धी सगळीकडे हिंडती, आमचं मन सगळीकडे बसत, माशी सगळीकडे बसते पण इस्त्यावर बसत नाही, किलमध्ये इथं मरण नाही. तसं मन सगळीकडे हिंडून येतं पण देवाचं नाम घेत नाही, भक्ती करत नाही. मग आता हा तुम्ही सांगता भगवान परमात्म्याचं नाम कंठात धारण करा, पण एवढं सोपं नाही ते. हा देवाचं नाम डोळे लावून घ्यायचं कंठात. तुम्ही एक काम करा, तुम्हाला कंठात धरणं होत नाही ना, फक्त भगवान परमात्म्याचं नाव वाचने उच्चारा. हा अभंगाचं 3रं जन्मोनी आकुळे जन्मोनी आकुळे वाजे स्मरा राम. जन्मोनी आकुळे वाजे स्मरा बाबा तुमच्या नामस्मरण कंठामध्ये धारण केलं जात नाही.
मग तुम्ही एक काम करा, नका तुमचं मन लागत नाही, मग एक काम करा, वाचने उच्चारा. लय अवघड आहे का? वाचे स्मरे राम जन्मोनिया कुळी. हा, कुळी म्हणजे मनुष्य कुळाला. मनुष्य कुळाला आपण जन्माला आलोत ना, मग एक काम करायचं, भगवान परमात्म्याचं नाम वाचने उच्चारायचं. पण वाचने उच्चारत असताना जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, धरी आची नेम हरनिशी. हाच नियम धारण करायचा, हाच चकारात्मक सांगतात. चकार हो अन्य व्यावर्तकास्ती. हाच, दुसरं काहीच करायचं नाही. अहरनिशी म्हणजे रात्रंदिवस, बरोबर एक नाही? अहरनिशी, हा, निशी म्हणजे रात्र आणि दिवस भगवान परमात्म्याचं नाम घ्यायचं. मग तुम्ही म्हणसान महाराज दिवसभर नाम घ्यावा आम्हाला पटत, मग रात्री कसं घ्यावा? झोपल्यावर. हा, झोपल्यावर नेमकं कसं घ्यायचं भगवान परमात्म्याचं नाम? तुम्ही आम्हाला सांगता सतत भगवान परमात्म्याचं नाम घ्या. सदा नाम घोष करू हरी कथा, तिने सदा चित्ता समाधान. नाम सदा सदा, समाधान सदा सदा. नाम कदा कदा, समाधान कदा कदा. नाम कदाच नाही, समाधान कदाच नाही. सतत जर समाधान पाहिजे असेल, सतत भगवान परमात्म्याचं नाम धारण करायचं. मग तुम्ही म्हणता महाराज दिवसभर नामस्मरण करा आम्हाला पटत, पण तुम्ही म्हणता अहरनिशी. निशी म्हणजे रात्रीचं पण करा, आणि झोपच नाही का? हा, आमचे गुरुवारे सांगायचे बाबा, जे दिवसभर चिंतन केलं ते रात्री स्वप्नात येतं. दिवसभर जर भांडणं केले, रात्री स्वप्नात भांडणच येते. तुम्ही म्हणसान महाराज आमच्या काही आले नाही, प्रयोग करून का? करा तुम्ही प्रयोग. दिवसभर भांडणं करा, रात्री स्वप्नात भांडणं आल्याशिवाय राहत नाही. आणि दिवसभर नामस्मरण करा, रात्री स्वप्नात देव येतो. हो, जगद्गुरु तो कोवरायला दृष्टांत स्वप्नात दिला, बरोबर आहे की नाही? बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. काय हट्ट असेल जगद्गुरु तो कोवरायचा, काय भक्ती असेल, काय परमार्थ असेल का? स्वप्नात भगवान परमात्म्याने दर्शन द्यावा, स्वप्नात गुरुचा बोध हवा. काय सत्य गुरुराये कृपा मज केली, परिणाई घडले सेवा काही. सापडविले वाटे जाता गंग स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला भोजन मागती तुप्प पावशूर, पडिला विसर स्वप्ना माझी. त्याने मला स्वप्नामध्ये पावशेर तूप मागितलं होतं. लय आवड पावशेर तूप देणं. पावशेर तूप म्हणजे काय? अंतकरण चतुष्टय सांगितलं, मन बुद्धी चित्त अहंकार, याच्यापैकी फक्त एकच मला दे. मन दे, नाहीतर बुद्धी दे, नाहीतर चित्त दे, नाहीतर मला अहंकार दे. या चारीपैकी एकच मला धारण कर, हा असं मागितलं. आणि या जगद्गुरु तुकोबरांनी सारखं भजन केल्यानंतर स्वप्नामध्ये जगद्गुरु तुकोबराला दृष्टांत झाला. आपण जर दिवसभर नामस्मरण जर केलं तर स्वप्नामध्ये देव येणार नाही का? म्हणून माऊली ज्ञानोबा राय म्हणले, जागता जवाशी जे तेने भावना भाविजे, डोळा लागत खेव देखिजे त्याची स्वप्नी. माऊली ज्ञानोबा राय म्हणतात, जागृतीमध्ये जे चिंतन केलं ते स्वप्नात येतं. मग तसं आयुष्यभर जे चिंतन केलं त्या अंतकाळाच्या वेळेला आपल्याला काम येतं, बरोबर आहे की नाही? काही लोक म्हणते महाराज आयुष्यभर परमार्थ केला पण त्या माणसाच्या कामाला आला का? त्याने जाता जाता देवाचं नाम घेतलं. या आयुष्यभर परमार्थ केल्याची फलश्रुती काळाच्या वेळेला जर देवाचं नाव घेतलं आज त्याला कोणती गती प्राप्त होणार आहे? अंत्यमती 6 गती. म्हणून जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, मनुष्य कुळाला आपण जर जन्माला आलोत ना, वाचे स्मरे राम, भगवान परमात्म्याचं नाम आपण घेतलं पाहिजे. पण मनुष्य कुळाला जन्माला येऊन आपण नामस्मरण करत नाही, भक्ती करत नाही, परमार्थ करत नाही, हे आपलं दुर्भाग्य आहे. मग आमचे गुरुवारे सांगायचे, आपल्याला मनुष्य जन्म भेटला म्हणजे आपण भाग्यवान आहे. या मनुष्य जन्माला बुद्धी दिली, या बुद्धीच्या द्वारा या सगळं काही प्राप्त केलं जातं. बुद्धिनिष्ठ आत्मज्ञान, ब्रह्मरूपी भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. माऊली ज्ञानोबा म्हणतात, या बुद्धीच्या द्वारा आपल्याला आत्मज्ञान प्राप्त केलं जातं, या बुद्धीच्या द्वारा भगवान परमात्म्याची भक्ती केली जाते, आणि भक्ती केल्यानंतर आपल्याला मुक्त होता होतं.
एवढी ताकद आहे. पण आमचे गुरुवारी सांगायचे हा मनुष्य जन्म पुन्हा नाही. हा बरोबर आहे का, पुन्हा येत नाही महाराज. काही काही लोक म्हणते महाराज या जन्मात आम्हाला भक्ती करायची नाही, पुढच्या जन्मात आम्ही भक्ती करू. नाथ महाराज म्हणतात मनुष्य दे ब्रह्मज्ञान, पुढच्या जन्मे मी करेन तो नागवाला जाण, सोडे ज्ञान त्यापाशी. नाथ महाराज म्हणतात बाबा समजाच या अज्ञानी आहे, याला काही कळत नाही. या जन्मात भक्ती करायची नाही, पुढच्या जन्मात करायची. पुढचा जन्म मनुष्य देह भेटल का बॉन्ड लिहून आणला का आपल्याला माहिती का. पुन्हा आमचे गुरुवर एक उदाहरण सांगायचे, आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाला ना, हा म्हणजे आपलं भाग्य. प्राप्तीच्या वेळी निदैवान दळेपणाचे डोळे असती डोळे आपण जाके. आमचे गुरुवारी सांगायचे मनुष्य देह म्हणजे प्राप्तीची वेळ आहे, म्हणजे मोक्ष प्राप्त करून घेण्याची वेळ आहे. ही आपल्याला संधी आहे. आणि या देहामध्ये येऊन जर आपण भगवान परमात्मा प्राप्त केला नाही तर माऊली ज्ञानोबा म्हणतात आपण डोळे असून आंधळे. आमचे गुरुवारी एक उदाहरण सांगायचे, एक डोळस मनुष्य असा रस्त्याने चालला हवेने, फुलंबरी हवेने, आणि चालता चालता सहज त्याच्या मनात लहर आली, बाबा आपल्याला डोळे म्हणून गाड्या दिसत्या, दगड दिसते, रस्ता दिसतो. एखादा आंधळ नेमकं कसं चालत असेल पोहत खरी. म्हणून त्याने काय केलं महाराज, हा असलेले डोळे झाकून घेतले. माऊली ज्ञानोबा म्हणतात असती डोळे आपण जाकी. असलेले डोळे झाकून घेतले आणि रस्त्याने चालू लागला. आणि चालता चालता त्याच रस्त्याने मुख्यमंत्र्याच्या गाड्या चालल्या. हा मुख्यमंत्र्याच्या गाड्या म्हणलं तर सगळ्या गाड्या बंद राहत्या चिल्लर. बरोबर एक नाही, गाड्या माग गाड्या, गाड्या माग गाड्या. पण एका मुख्यमंत्र्याच्या गाडीतून 5-5चं बंडल पडलं. एवढं बस झालं, एवढं काजू घ्यायचं, हा एवढं बंडल पडलं खाली. आता शेवटच्या गाडीतून पडलं, कोणीच नव्हतं माग. का मुख्यमंत्र्याचा ताफा आला का बाकीच्या चिल्लर गाड्या बंद. हा एकटाच होता. कोण? आंधळा आहे ना, हा डोळे असून आंधळा म्हणजे डोळच होता, हा एकटाच होता. पण माऊली ज्ञानोबा म्हणतात असती डोळे आपण झाकी. असलेले डोळे झाकून घेतले आणि रस्त्याने चालू लागला. नेमकं आंधळ कसं चालतं, आणि चालता चालता त्या 5-5च्या बंडलला ठेस लागली, खाली पडलं. ते म्हणतं बाबा काय खरंय माणसाचं, आंधळ्या माणसाचं काय खरंय, आंधळ असंच पडत असेल. पण माऊली ज्ञानोबा म्हणतात बाबा प्राप्तीची वेळ होती, हा पण ते तुझ्या दैवात नव्हतं. निदैवा आंधळेपणाचे डोळे तुझ्या दैवात नव्हतं, पण तू असलेले डोळे झाकून घेतले. तसं आमचे गुरुवारी सांगायचे 5-5चं बंडल म्हणजे मोक्ष ऐका, आणि आंधळ म्हणजे तुम्ही आम्ही. आपण काय करतो महाराज, आपण आता प्रवास करायला लागलो, साधना करायला लागलो, भक्ती करायला लागलो, पण परमार्थ न करता संसार करणं म्हणजे डोळे झाकून चालणे. काय परमार्थ न करता संसार करणं म्हणजे डोळे झाकून चालणे. आणि डोळे झाकून चाललं तर मोक्षाला लाथ मारून चालल्यासारखं आहे. माऊली ज्ञानोबा म्हणतात याच्यासारखे निदैवी आपणच आहे. निदैवा आंधळेपणाचे डोळे आणि असती डोळे आपण झाकी. असलेले डोळे झाकून घेतले याला म्हणतात अभाग्यवान पुरुष. याला भाग्यवान म्हणत नाही. आपल्याला मनुष्य देह भेटला, आपण भाग्यवान आहे. आणि मनुष्य देहाचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे. सोनं म्हणजे काय, मोक्ष प्राप्त करता आला पाहिजे. आमचे गुरुवारी सांगायचे मनुष्य देह भेटला म्हणजे आपल्याला आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा, तसा आपल्याला मनुष्य देह भेटला. आमचे गुरुवारी उदाहरण सांगायचे जन्मोनियात कुळी म्हणजे मनुष्य कुळाला आपण जन्माला आलोत ना, आपण भाग्यवान आहे. आंधळ्याच्या हातामध्ये जसा कावळा सापडावा तसा आपला मनुष्य देह प्राप्त झाला. तुम्ही म्हणसान महाराज कसं, आमचे गुरुवारी सांगायचे एक आंधळ सहज घाटावर टाळ्या वाजत बसलं, आणि टाळ्या वाजवता वाजवता त्या आंधळ्याच्या हातामध्ये कावळा पकडला गेला आणि त्याला कावळा धरला नसा बगलात ठेवला. पण एका प्रधानजीला कावळ्याची गरज होती, म्हणजे राजाला कावळा लागत होता. राजाने सांगितलं जो मला कावळा आणून देईन त्याला मी 1 लाख रुपये बक्षीस देईन. प्रधानजीने पाहिलं आंधळ्याकडे कावळा आहे. प्रधानजीने पाहिलं का आंधळ्याकडे कावळा आहे. आंधळ्याला 10-5 हजार रुपये द्यायचे, कावळा विकत घ्यायचा, कावळा राजाला नेऊन द्यायचा, 1 लाख रुपये घ्यायचे. म्हणून तो प्रधानजी आंधळ्याकडे गेला ना, आंधळ्याला त्याला म्हणू लागला खरे दादा मला कावळा दे बरं, तुला 1000 रुपये देतो. आंधळा म्हणतो कावळा पण विकत असतो का, आजपर्यंत कधी कावळा विकला, तुला 1000 रुपये देतो. पण आंधळ भाव खायला लागलं. आंधळ म्हणतो मी तुला कावळा देणार. ते म्हणतो एक काम कर, मी तुला 10,000 रुपये देतो,
पण मला कावळा दे. त्या प्रधानजीने विचार केला, फक्त कावळा घ्यायचा आणि राजाला नेऊन द्यायचा, काही दुःख आहे का? 10,000 जातील पण 90 तर राहतील आपल्याला. हा, पण तरी आंधळा म्हणतो मी तुला कावळा देणार. आंधळ भाव खायला लागलं. पण आंधळ्याने विचार केला, याला चांगलीच ऑफर देऊ आपण, तुला 50,000 देतो म्हणे पण मला कावळा दे. तरी ते आंधळ द्यायला नाही मला. हा, तिने विचार केला, बाबा जाऊ दे 80,000 का जात नाही पण 20 तर राहते ना. पहिले अवघड आहे का? फक्त कावळा घ्यायचा, राजाला नेऊन द्यायचा. 80 जाईल पण 20 तर येईल. मग तिने सांगितलं, अरे आंधळे दादा एक काम कर, 80,000 घे पण मला कावळा दे. तरी आंधळ म्हणतो मी तुला कावळा देणार. तसंच राहतं महाराज. बाजारात जर आपण गेलो मिरची घेऊन, मिरची तर हलावते ना तुमच्याकडे, हा मिरची घेऊन जर आपण बाजारात गेलो, गेल्या गेल्या व्यापाऱ्यानं जर 70 रुपयां मिरच्या मागितल्या तर आपण देत नाही. आपल्याला वाटतं लय भाव आहे गाऊन मिरच्याला, असं वाटतं माणसाला. बरोबर एक नाही? एकदा बाजार जर पलटला तर मागून 20 न द्यावं लागतं. बरोबर एक नाही? तसं आंधळ सांगतो मी तुला कावळा देणार नाही. पण मग त्या प्रधानजीने सांगितलं, अरे मला कावळ्याची गरज आहे. अहो तुम्हाला कावळा देत नाही, नेमकं पकडायची युक्ती तर सांग कशी आहे. बगलात कावळा होता महाराज. आंधळ म्हणतात त्याला काय लागत कावळा पकडायला. सहज मी टाळ्या वाजत बसलो. बगलामध्ये कावळा होता ना, सहज मी टाळ्या वाजत बसलो, हात वर करून दाखवले आणि टाळ्या वाजवता वाजवता कावळा मला हातात सापडला आणि तेवढ्यात बगलातला कावळा उडून गेला. मग आता मला सांगा किती टाळ्या वाजवल्या म्हणजे कावळा पुन्हा हातात येईल? पण जोपर्यंत कावळा हातात होता तोपर्यंत 80,000 भेटत होते. बरोबर आहे की नाही? पण आमचे गुरुवारे सांगायचे, जोपर्यंत ते आपल्या हातात आहे, म्हणजे जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला मोक्ष प्राप्त करता येतो. एकदा जर हा देव कावळ्यासारखा भरकून उडून जर गेला ना, कावळाही गेला आणि 80,000ही गेले. हातात काय आलं? केलंही गेलं, तुपही गेलं आणि हाती तुपटणं आलं. बरोबर आहे की नाही? मग मला सांगा काही आलं का हातामध्ये? काहीच नाही. तशी आपली अवस्था व्हायला नको. संतांनी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगितलं, जन्मुनिया कुळी. अरे हा, कुळाला म्हणजे मनुष्य कुळाला तुम्ही आम्ही जन्माला आलोत ना. एक काम करा, वाचे स्मरे राम. वाचने भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. दरी हाची नेम हरणीशी, हाच नेम रात्रंदिवस धारण करा. मग महाराज कंटात धरल्यानंतर संकट जातं, भाऊ सागर करून धरला जातो. मग भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतर काय फायदा होतो? म्हणे कोटी कुळेची पुणे, तुका 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 म्हणे भावे गाता गीत विठोबाचे, 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 भावे गाता गीत विठोबाचे. तयाच्या चिंतने निर्सेल संकट, 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 तयाच्या चिंतने निर्सेल संकट. कराल दुर्घट